सो हॅलो ट्रेडर्स. सो मी आज एक ट्रेड दिला होता आपल्या प्रीमियम ग्रुपला. तर त्याच्या मागचं थोडंसं लॉजिक समजून घ्या. ठीक आहे. हा आपला 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरचा डिमांड झोन होता. ठीक आहे, 1 मिनिट डिमांड झोन. ओके. सो बघूया आता मार्केट कसं आलं तिथं. हे बघा, आता जस्ट मार्केटने टच अजून केलेलं नाही पूर्णपणे. 50% आपल्याला मार्केटनं टच करायला हवं. ठीक आहे, 50% घेतलं इथं. ठीक आहे. सो हा झाला आपला ब्रेकआउट. हा झाला डिमांड झोनचा आपला ब्रेकआउट पॉईंट. मी ॲरो करून सांगतो मला. हा झाला ब्रेकआउट पॉईंट. ठीक आहे. आता मार्केट या लेवलला म्हणजे इथंपर्यंत रिट्रेसमेंट करायला आलं पाहिजे. या लेवलला म्हणजे जी की आहे 94.51. सो राऊंड फिगर करून आपण एक 55ची लेवल घेऊया. ठीक आहे, 55ची 3355ची पोझिशन आपण सेलिंग साईडला आणि जस्ट 10 पिपचा आपण एस एल ठेवूया. आणि टार्गेटची काय असेल ते आपलं टोटली 130 पिपचं असणार आहे. इथं हे झालं 130 पिपचं म्हणजे 3342चं टार्गेट असणार आहे आपलं टोटल. ठीक आहे. सो यात पण आपले काही टार्गेट्स आहेत. हा फायनल टार्गेट आहे. पहिलं टार्गेट आहे ते 30 पिपचं असणार आहे. म्हणजे की 3352चं टार्गेट येतं पहिलं 30 पिपचं. इथं आपण टार्गेट्स लिहूया. 3352चं पहिलं टार्गेट, देन 3352 इथं. ठीक आहे. टार्गेट फर्स्ट 30 पिप्स. ठीक आहे. ओके. त्यानंतर येतं 60 पिप्सचं सेकंड टार्गेट आपलं. जस्ट क्लोन करूया आपण. सेकंड टार्गेट आणि हे आलं 60 पिप्स, जे की आहे 3349 3349. ठीक आहे. त्यानंतर येतं सीधा 100 पिप्स ॲज इट इज, कॉपी अँड पेस्ट, जे येतं 3345चं. ठीक आहे. आपलं हे टार्गेट 3 जे की आहे 100 पिप्सचं. ओके, सॉरी 100 पिप्स. आणि त्यानंतर आपलं फायनल टार्गेट 130 पिप म्हणजे 3342चं. ठीक आहे. फोर्थ टार्गेट 130 पिप, 3342 आणि 3342. ठीक आहे. सो या पद्धतीचं मार्केट होतं. आपण या पद्धतीचा सेटअप होता आपला. सो लेट्स सी कसं वर्क झालं आपण. ठीक आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्या लेवलपर्यंत मार्केट गेलं. ठीक आहे. इथं ऑर्डर एक्झिक्यूट देखील झाली आपली. ठीक आहे. ऑर्डर जस्ट एक्झिक्यूट झाली. सेल लिमिट आपला ट्रिगर झालेलं होतं. त्यानंतर बघा प्रॉफिटमध्ये आपली पोझिशन चालू आहे. ओके, हिअर वी गो गाईज. पहिलं टार्गेट देखील हिट झालेलं आहे आणि स्पाईकनं सेकंड टार्गेट आपण आपलं हिट केलं होतं. त्यानंतर देखील बघा मार्केट पूर्णपणे खाली 60 पिप्स ऑलरेडी टार्गेट आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे. आणि अशा तऱ्हेने आपलं अजून ओके, हिअर वी गो. 100 पिप्स आणि 130 पिप्सचं पण टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. जस्ट विदिन स्पाईकनं आपलं टार्गेट जे काय आहे ते घेतलेलं आहे. ऑलमोस्ट आय गेस लो पॉईंट तुम्ही बघू शकता 41.90चा आहे. म्हणजे 1 पिप थोडंसं मार्केट आलेलं. सो ज्यांचंही स्प्रेड कमी जास्त आहे त्यांचे टार्गेट्स इथं हिट झालेले आहेत. सो आज आहे फ्रायडेला पण आपण डे क्लोज केला आहे 130 पिपच्या प्रॉफिटने. आणि हा ट्रेड मी माझ्या सगळ्या चॅनल्समध्ये, सगळ्या प्रीमियम ग्रुप्सला आणि टेलिग्राम, व्हॉट्सअपला सगळे शेअर केला होता. ठीक आहे. फर्दर जे काही ट्रेडिंगचे कॉन्टेंट्स असतील त्यासाठी एपेक्स ट्रेडरला फॉलो करा. प्रीमियम ग्रुप ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, डिस्क्रिप्शनमधून जॉईन करू शकता. ठीक आहे. भेटूया आपण. रोज आपले असे ट्रेड्स होत असतात. रोजचे व्हिडिओज मी तुम्हाला टाकेन, पोस्ट करेन. ठीक आहे. थँक्यू. बाय बाय. हॅव अ सेफ वीकेंड आणि एन्जॉय करा वीकेंड. बाय बाय.